आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता कोकणातल्या हॉटेल व्यावसायिकांवरती सुद्धा जाणवू लागलेला आहे। सध्या हॉटेल व्यावसायिकांसाठी आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। सध्या विविध गॅस एजन्सीकडे व्यावसायिक सिलेंडरचा जो पुरवठा गॅस एजन्सीकडून होतो तोच जवळपास निम्म्यावरती केलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या रत्नागिरीतल्या सिद्धी फास्ट फूड या हॉटेलमध्ये आहोत आणि या हॉटेलमधली परिस्थितीसुद्धा हीच आहे। कालपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो सुरळीत होत होता, मात्र आज या हॉटेलमधले 4ही सिलेंडर रिकामे आहेत। मात्र या 4ही सिलेंडर जे रिकामे झालेले आहेत ते परत भरण्यासाठी पुरेसा साठा गॅस एजन्सीकडे नाही आहे आणि त्याचमुळं हॉटेल व्यावसायिकसुद्धा भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकतात। अशाच प्रकारची जर परिस्थिती राहिली तर मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावरती होऊ शकेल। रत्नागिरी जिल्ह्यातील किंवा रत्नागिरी शहरातील परिस्थिती बघितली तर सध्या गॅस एजन्सीकडे मिळणारा जो व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा आहे तो जवळपास निम्म्यावरती आलेला आहे। रत्नागिरी शहराची गॅस सिलेंडरची दिवसाची गरज ही जवळपास 600 ते 700 सिलेंडर व्यावसायिक एवढी आहे, मात्र सध्या हा साठा निम्म्यावरती आलेला आहे। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत। साहेब, काय पोझिशन आहे सध्या हॉटेलमधली, काय सांगाल? आज आपल्या इकडे या युद्धामुळे सिलेंडर जर आपण मागणी केली त्यांच्याकडे तर ते म्हणतात की सिलेंडर नाही आहे। आता आज 3-4 दिवस झाले माझ्याकडे सिलेंडर नाही आहे। कालपर्यंत होता, आज जर सिलेंडर आम्हाला मिळाला नाही तर उद्यापासून आमचा हा व्यवसाय बंद करावा लागेल। बरोबर आहे। हॉटेल व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर देखील वाढलेले आहेत। रत्नागिरी शहरात जवळपास 600 ते 700 सिलेंडर लागतात। गॅस एजन्सीकडे फक्त आता निम्मा स्टॉक म्हणजे 300 स्टॉक या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। काय सांगाल? मला वाटतं तेच म्हटलं ना की आता जर आम्हाला उद्या जर मिळाला नाही तर उद्यापासून आम्हाला व्यवसाय बंद करायला लागेल। म्हणजे इकडे 114 रुपये भावही वाढला आहे आणि इकडे सिलेंडरही मिळत नाही आहे, अशी परिस्थिती आहे। बरोबर आहे। आज तुमच्या हॉटेलमधली व्यावसायिक गॅस सिलेंडरची परिस्थिती काय? किती गॅस सिलेंडर रिकामे आहे तुमच्याकडे? आत्ता माझ्याकडे जवळजवळ 4 सिलेंडर रिकामी आहेत आणि व्यावसायिक तर ठीक आहे पण घरगुती सिलेंडर पण मिळत नाही आहेत, असं आहे। बरोबर आहे। नक्कीच ही परिस्थिती आहे कोकणातल्या हॉटेल व्यावसायिकांची। जर कालपर्यंत ही परिस्थिती व्यवस्थित होती, सुरळीत होती, मात्र सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस एजन्सींना व्यावसायिक सिलेंडर जे मिळत आहेत ते सुद्धा निम्म्यावरती आलेले आहेत। त्यामुळे मोठा परिणाम सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा रत्नागिरी शहरामध्ये झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।